तर सर्व माझ्या चॅनलच्या सर्व दर्शकांना माझा नमस्कार, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा, मंडईच्या शुभेच्छा. तर पण आपल्यासोबत आपण मंडईच्या गावाचं नाव मांडळ आहे ना, मांडळ कुस्ती आखाडा इथे जातो. तर पहा इथे जे शौकीन आहेत, पाहणारे शौकीन आहेत, त्यांना आपण भेटूया, त्यांच्याशी चर्चा करूया. तर सांगा, तुम्ही कुठून आले? तू किती दूर आहे? किती दिवसापासून येता? 10 वर्ष गेले. आणि याच्या अगोदर असा काही खास आखाडा पाहिला की इथून एखादा कुस्तीगीर वगैरे जिंकला नाही का? तर तुमचं नाव काय साहेब? आणि तुमचं म्हणजे काही उत्तरदायित्व वगैरे आहे का काही? म्हणजे तुम्ही एखाद्या गावचे पदाधिकारी असं वगैरे काही वाटून राहिले तुमच्या कपड्यावरून? बरं, ठीक आहे. मला इकडे पराठीचे, धानाचे, धन्यवाद, आणि बोंड आहे, आणि अजून बोंड येणार आहे, कारण यावर्षी पाऊस खूप आहे. यावर्षी पाऊस खूप आहे. कापसाच्या शेतकऱ्यांना खूप खूप शुभेच्छा. सत्यवचन बीके मतलब सत्यवचन बालकृष्ण. जो भी बोलता हूँ सच बोलता हूँ, सीना तान के बोलता हूँ. जे बी बोलायचं खरं बोलायचं. अरे काही फरक पडत नाही, काय फरक पडत. चला भाऊ, तर आपलं शिंगाड्याचे शेत कोणतं आहे? हे आहे का? किती एकर आहे? दरवर्षी किती पीक होतं शिंगाडे? 5,000 पीक. किती फायदा भेटत? बरं, तुम्ही स्वतः शिंगाडे काढता का दुसरे लेबर वगैरे काढता? अरे यार, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला फारसा अनुभव नाही. हे आपण मांडळाचे आलेलं पाहिजे, बाहेर गावातून, बाहेरच्या जिल्ह्यातून हे लोक आलेले आहेत. काय सर्व नागरिक आलेले आहेत, कुस्तीचे शौकीन आहे, सर्व आखाड्याचे शौकीन. देखिए, ग्रामपंचायत मांडळ आपल्या सहर्ष स्वागत करीत आहेत. पाहिजे काय इथून पण बरंच दूर आहे. शिंगाडे इकडं, इथं नुसते शिंगाडे दिसतील तुम्हाला. शिंगाडे, कापूस, धान, सोयाबीन, तुरी,